श्री शिवाय नमस्तुभ्यं। मी सोनाली भामरे आज तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांपैकी 4थ्या क्रमांकावर असलेल्या ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाची माहिती सांगणार आहे। भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या किनारी ओंकारेश्वर हे मंदिर आहे। हे मंदिर इंदोरपासून 77 किलोमीटर अंतरावर इंदोर खांडवा महामार्गावर आहे। तसेच खांडवा शहरापासून 72 किलोमीटर अंतरावर आहे। अतिशय सुंदर नक्षीकाम आणि नगारा द्रविड शैलीच्या मिश्रणाची अशी मंदिराची वास्तुकला आहे। हे बेट ओम ह्या आकाराचे आहे की जे त्याच्या पवित्रतेत भर घालते। येथे शिवाची 2 मंदिरे आहेत, ओंकारेश्वर आणि अमरेश्वर। हे क्षेत्र नर्मदेच्या वाहत्या प्रवाह किनाऱ्यावर असल्यामुळे नावेतून प्रवास करताना भगवान शंकराच्या सान्निध्यात असल्याचा भास होतो असे भक्त सांगतात। हे शिवलिंग गोलाकार अंडाकृती आकाराचे एका खडकाच्या रूपात आहे। ओंकारेश्वर येथे 68 तीर्थे आहेत। ह्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने भक्तांना आशीर्वाद आणि आध्यात्मिक ज्ञान मिळते अशी श्रद्धा आहे। ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात। तब्बल 7 किलोमीटर इतका ओंकार पर्वत हा परिक्रमेचा मार्ग आहे। मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत। जगभर प्रवास करून प्रत्येक रात्री भगवान शिव येथे येतात। तसेच नर्मदा नदीच्या तीरावर मांधाता या राजाने भगवान शंकराची घोर तपश्चर्या केल्याने भगवान शंकर प्रसन्न होऊन वर मागण्यास राजाला सांगतात। तेव्हा राजाने शिवशंकराला याच ठिकाणी निवास करण्याचे वरदान मागून स्वतःचे नाव जोडले जावे अशी इच्छा प्रकट केली। म्हणून ही तीर्थनगरी ओंकार मांधाता या नावानेही ओळखली जाते। ह्या मंदिराची संध्याकाळची आरती खूप प्रसिद्ध आहे। येथे आरती झाल्यावर रात्री चौपदर लावले जातात। असे म्हणतात की येथे भगवान शिव पार्वती दररोज चौरस खेळायला येतात अशी आख्यायिका आहे। अशा ह्या ओंकारेश्वर मंदिराचे आपण एकदा तरी दर्शन घेतले पाहिजे।